मार्केट सायकल म्हणजे काय? कुठल्याही प्रकारच्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्या ॲसेट क्लासची मार्केट सायकल माहिती असणं खूप गरजेचे असते. मग ते गोल्ड असो, रिअल इस्टेट असो, डेट फंड असो किंवा शेअर बाजार असो. तर आज आपण इक्विटी म्हणजे शेअर बाजाराची मार्केट सायकल समजून घेऊ. ही साधारणतः 7 वर्षाची असते. यावेळेस ही मार्केट सायकल कशी गेली आपण ते बघू. जानेवारी 2020मध्ये 42,000ला असलेला सेन्सेक्स मार्च महिन्यामध्ये जवळजवळ 26,000ला आला. म्हणजे 38 ते 40% करेक्शन झालं. याला म्हणतात मार्केटमध्ये मंदी येणं. मार्च 2020 26,000 असलेला सेन्सेक्स ऑक्टोबर 2024मध्ये 86,000ला आला. म्हणजे 350% रिटर्न दिले. याला म्हणतात तेजी. आणि ऑगस्ट 21 63,000ला असलेला सेन्सेक्स ऑगस्ट 23मध्ये पण 63,000लाच होता. याला म्हणतात कन्सोलिडेशन. तर मार्केटमध्ये मंदी येते, तेजी येते आणि कन्सोलिडेशनची फेज येते. ह्या पूर्ण सायकलमध्ये तुम्ही थांबले तर पैसे खूप चांगले बनतात. म्हणजे जानेवारी 2020मध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तेव्हा सेन्सेक्स ऑल टाईम हायला होता 42,000ला. त्याचेही पैसे बनले जेव्हा सेन्सेक्स आला 86,000ला. तर तुम्ही मार्केटमध्ये केव्हा आले हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही ती पूर्ण सायकल कंप्लीट केली का ते जास्त महत्त्वाचं आहे. ही सायकल 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्षापर्यंत मॅक्झिमम चालते. म्हणजे 7 वर्षात तुम्ही केव्हाही आले आणि केव्हाही बाहेर पडले तर चांगले पैसे बनण्याची शक्यता असते. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.